नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. गावाकडची सकाळ नाही का अशी असते ना, सकाळ सकाळ उठल्या नाही का, जशी धावपळीच्या दुनियामध्ये नाही का गाड्यांच्या हॉर्नचे आवाज वगैरे असतात आणि सगळीकडे आरडाओरडा असतो. तसं आपल्या इकडं नाही का सकाळी उठल्या नाही का पक्ष्यांचा आवाज चिवचिव असतं. त्यातल्यात घरातला आपला म्हणजे आजी आजोबांची बडबड वगैरे आणि एकदम भारी वाटतं सकाळ सकाळी. आणि त्यातली त्यात नाही का आपली आजी सकाळ सकाळी उठल्यानंतर आमचं सगळ्यांचं लक्ष असतं का आज काय बनवणार आहे, आणि तिच्या हातची एकदम चविष्ट रेसिपी खाऊन आपल्या दिवसाला सुरुवात होते. एवढी भारी भाजी वगैरे बनवते. आज काय बनवणार तुम्हाला दाखवतो आणि आपल्या ब्लॉगला चालू करतो. गाई हे बघू शकताय आजी आजोबा आणि दोघं जण जेव पण राहिले. सकाळ सकाळ काय बनवलंय दाखव ना. लय हसून खाऊ राहिली, म्हणजे काहीतरी चांगलं बनवलंय. चिचवणी चिंचाचं का गाईज बघू शकताय, चिंचाच पासून चिचवणी बनवलंय, म्हणजे चिंचाची भाजी. तुम्हाला डायरेक्ट दाखवते बघा. गाईज बघा कढी सारखंच बनवलं बरं का चिंचवणी. मी म्हंटल ना आपल्या घरामध्ये दररोज नवीन काही ना काहीतरी असतं. गायच्या जेवायला हे बघू शकता चिंचवणी. लय भारी बनलं बाई. हे उन्हाचं खायला लय बाहेर लागून. उन्हाचं दुपारी ऊन वगैरे पडलं ना खायला बाहेर लागत नाही. चिंचवणी एक नंबर बनवलं आपण, रेसिपी पण बनवू एक नंबरला आहे. गाईज आपल्या आजीने असं चिंचवणी बनवलं होतं. चिंचवणी खाल्लं मी म्हणलं तुम्हाला ब्लॉग वगैरे शूट करून दाखवतो. ब्लॉग राहिलं ना सगळंच राहिलं. डायरेक्ट गोधडी धरली झोपलो. आत्ता उठलो 1.5 तास झोपलो. काय टाकलं होतं काय माहिती झोपायचं, काय टाकलं होतं काय माहिती चिंचवण्यामध्ये. एवढी खतरनाक सुस्ती लागली ना खरंच. ते नाही का चिंचवणी मला तर वाटतं असं उन्हाळ्यात खाल्ल्याने लोक झोपत असते डायरेक्ट खाऊन. एवढं लय आवडायचं. एवढं भारी बनलेलं होतं ना डायरेक्ट झोप घातला. आत्ता उठलो मी कुठतं बरं का. ती बघ तिच्या चेहरा पण झोप आली, पण झोप नाही कामामुळं. लेकी बाई मग तसंच बनवून खावं लागत. नुसतं काय खायचं म्हणजे खायचं, नीटनीटकंच करून खावं लागत. मग आपल्या जीवाला कोण खाईन, आपण नाही खाल्ल्यावर. आजी गेली गावात दळण ठेवायला आणि एक दळण इथं ठेवलंय, तर आता तिला घेऊन येऊ आणि हे दळण पण ठेवणं. गायची बघू शकता आपल्या आजी दळण ठेवलं आणि शेण घेऊन चालली. चल ना. हा चल शेण दे, शेण नेतो. नेतो ना. तिथं कोणीच नव्हतं, बाहेर ठेवलंय. ती म्हातारी कावळी माल ती म्हणले तुम्हाला रोज येतात का दळायला यायला. हा ना कावळी मला खवळत होती ती म्हणतात तिचे पाय दुखायचे तुम्हाला काय. काय खोटं बोलतात ना तुम्ही. कुठे गेले दळायला बाई? मग नव्हती काय याची गेलीच मला नाही दिसली. वाटणी कुठंच नाही दिसली. कुठं बसली तुम्ही काय खोटं बोलतात गिरणीत गेली. काय बोललो मी? मग खोटं कसं काय बोललो मी? बायले दळा नेलंय, परत डाळ नेली दळायला. मला नाही दिसली भाऊ. तिथं भात आणि बसली असेल ती काय आली. कुठं दिसली का? मग मी काय गेला वेळ तिला पाहिलं ती म्हणली असं माझं एवढं मला कावळी ती म्हातारी काय ती म्हणले आजीला दळायला लावतो, तुम्हाला काही लाज वाटत नाही का? पण ही बाई मला बोलणे बसते बरं का ना. आहे ना. मग आपली आजी नाही का थांबत नाही का, आम्हाला तिला एक तर थांबू वाटत नाही. आणि मी काही काम करत असलं सांगत नाही, गपचिप निघून जाते. मग मला कोणी कवळत. गाईच तिच्याकडे शेण घेऊ आता. तेवढंच गाडी लावली, शेण आणले सारून गेला. आता होळी आली ना त्याच्यामुळं गाड आहे बाबा. मला नुसते बोलणे बसते. दे किती रुपयाचं दिलं? 100 रुपयाचं. 100 रुपयाचं. सांग ना. एकच असतं काय शान. फ्री दिलं फुकट दिलं? मग तुम्ही मैत्रिणी म्हणून दिला असं. मैत्रीण कायची मग तिथं निमी आणते. हा का मला बोलणे बसलं तुला पोट भरत का? खरं सांग बरं. मग बोलणे बसते तुम्हाला. गाईचं बघू शकता तर सारणार आहे. गाईचं शेण आहे ना गायांचं म्हशीचं 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 असं नाही ना.
काय माहिती गाय नाही त्यांना मग कुठून आणते ना. ये गाय म्हणे. म्हशीचं आहे. जाऊन दळण नाही आणले का दळण नाही आणले. काय आणलंय तारमळ काही त्या इकडे घेऊन मी फेकून देते त्याला. हा इकडे आण. फेकून देते नाले काही देते सर तेच घेतो मग काय आलं मोठ्या मामाने हेच केलं आद्याने पैसे असेच घातले मग अरे पण किती काय डबडे होते न घरात. राहू द्या त्याने आणलं काहीतरी आणलं असं त्याच्या थोड्याला तिला आवडतच नाही काही हा. हा काही करते कुठं नाही काही काय कुठं नाहीत काय कसं राहणार ते संसार तुम्हाला केक आणला खायला आणि डबे आणलेत काही मी तुम्हाला दाखवतो आपल्या आजी शेणापासून काय बनवते बघा आता हे बघा इकडं आली शेण आणि ते घेऊन ही राख कशाला आणली अरे राख काऊन टाकते अशी हा खाली टाकावं. त्याने काय होतं गाडी बघू शकतं पहिले राख वगैरे टाकून घेतलं बरं का तिनं खाली काही टाकीत नाही तसं पदार्थ काय पडून देत नाही आता लेकी बाळी हो आता शेण नव्हतं आता लोकांच्या इथून शेण आणलं उलसक आणि मग खोळीला गवऱ्यात थापिते. तुम्ही थापी द्या का तिकडे काय यायच्या गावऱ्या मग हे बघा लाकडाच्या यायच्या बघू शकता तर गावऱ्या थापू राहिली अशाच फळीला गवऱ्या थापायच्या दारात होळी करायची. ह्या गवऱ्या नेऊन 5 फळेला टाकायच्या. पहिली होळी कशी होती लई मोठी होळी काय सरपण न्यायचे लोक हा का झाडं मग कशी साजरी करायची काय साजरी खरं रात आडा हा का गावऱ्या थापल्या जातात होळीसाठी किती थापा लागतात गावऱ्या 5 गावऱ्या 5 गावऱ्या थापायच्या. मग ह्या आपल्या नेऊन ठेवायच्या तिथं आणि मग ती झाल्या आणायच्या 5 परत. म्हणजे हे नेऊन ठेवायच्या आणि तिथून घेऊन यायच्या हे शेतून का त्या फळाईपासून बघायची म्हणजे एक्सचेंज करून आणायच्या उष्ण द्यायचं. तसं असतं का हा आपण द्यायचं आणि ते घेऊन यायचं. 5 गावले थापल्या तिथं ते हात दे चांगले झाल्या गावऱ्या थापून नाना पाव खाऊ राहिले असलं दिसत पाव कशाचे कसं थोडे कणकेचे मैदा मग हे येत नाही ते मैदा आणून आपल्याला घरी तुम्हाला खायचे पाव आपण बनवू असे नाही यायचे येते ना ओव्हनमध्ये बसले आता निवांत कशाचे निवंत आता चूल हाका मारती. तो आता तुला तर धाकाचे पण असतात ते बघ डोळ्याला काय पांढरं लावून बसते कुठं जाईन तिकडं काही करून बसती हां धर तुला गिफ्ट काय आणलं आणलं गिफ्ट आहे तुला गिफ्ट. केस केस बघ वर निघाले 4 केस शेंडा डोक्यात आडवी होती अरे याचं आपल्याला काय करायचं. आणि ते पावडर भरून ठेवावं लागणार नाही का पावडर भरायला कोणती पावडर? सर ते टोपणच झालीत ना. लोणचं ठेवा चांगलं लिंबू हे कागद कशाचा मग काय कंपनीचा आहे तो नीलूची आजी कंपनी निलूची आजी कंपनी. नेलूची आजी कंपनी चला खाऊ काही टेम्परची खा खा टेम्परची तुम्हाला खा तुम्हाला काय खायचं तेवढे परत आणू एवढे नाही काय करायचंय सोपायचे काय काय पाव हा चहा सांग खायला आणलेत नानाला मी नाही खात बघा बैल द्या ना एखादा नको ते खाई ती काय होते होतं म्हणून नाना का म्हणतोय मागं लागेल तेवढं खायच्या बाबतीत बाई साधा पाडा बतळ बुक्की माझी नाही काचा पाडा तू घालते का काही मला मा ना तू घालतोय तू कामाला जाऊन घालते का आणून शेअर आता भर काम नाही केलं पण देईन
तू काय काम करते? तिखट त्याला मिरची लावून खा. चला चला काय आणायचं याला फटाफटा. पराठा बनव ना. कांदा जमत तुला पराठा? तशी केली तसेच ना. हा चपाती लाटायची. नाही म्हणतच नाही नाना काही. काही म्हणलं का येतच. मग शिकली कुठे शिकली ती? तिच्या आईने तुला आईने शिकलं. तुमच्या आईने शिकली. तराटा येईन म्हणून पुढे असं माहीत तुपली आई गेली शिकून. तराटा गाईज पण मेरलं तर मग मरायचं बा माणूस. गाईज बघू शकता आजी काहीतरी तोडायला चालली. आता इकडं कुठं काय तोडायचंय? मी त्याला म्हणलं होतं मी तोडतो. ती म्हणजे नाही मला तोडायचंय. काय तोडते काय नाही बघू आता. हे बघ आळून ते नाही काहीतरी इकडं काय आहे माहिती. जाळूचे पान आणायची होती मला. कुठून तिथूनच. काय दोडक आहे दोडक. गाईज बघू शकता दोडकं. तोडू का? तोड तोड. तिने ते वेल बिल लावले घरी. एकच आहे काय? कुठं आहे मला ते चल बघा मला जे दिसलं नाही ते तिला सगळं दिसत आहे. म्हणजे बघून ठेवलेलं दिसतंय. घरीच लावलेलं आहे तिने जवळपास भाजीपाला. झाले का? झालेली आहे की गाडी दोन होते. आपल्या संध्याकाळची भाजी होई. पळली होती गाडी. गाडी पायानं जमत नाही रे मला. चाललंय मग काय करायचं आता? काही आहे का तुझ्याकडे काय औषध? औषध झाले ना आता 2च होते वाटतं ना. हां एक सुकून गेलं ती. पुदिना आली बघ. पुन्हा फुकट आली का? पाणी टाकलं जावं आली. कोण पाणी घातलंय? मी घातलंय. गाईज बघू शकता एकदम भारी वाटतंय. संध्याकाळचं वातावरण आहे. पाठीमागं गावात हनुमान चालीसा चालू आहे आणि पक्ष्यांचा आवाज राहिला असं बघा. चिव 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 आवाज पूर्णपणे हिरवा आहे. आपण हे शेवग्याच्या पाल्याची पण काहीतरी बनवू का. हे शेवगा आहे. मोठा होता भरपूर पण मोडून गेला आहे. हे बघू शकता हे कढीपत्ता आहे आपल्या इथं. हे पेरू लिंबुनीचं झाड आणि पेरू एकत्रच होतं बरं का. लिंबुनीला लिंब भरपूर होते पण आता नाही का उन्हाळा लागला ना तर सगळे गळून गेले. हे एक पेरूचं झाड आहे. पपईला तर पपई बघ पिकू राहिले हे बघा. भरपूर होता तुम्ही बैठले असते ना तेव्हा पण आता कमी झाले. आता नानाने इकडं 10 पपई लावल्यात. हे पूर्ण 10 पपई आहेत. मिरच्या नाही का पावसाळ्याच्या स्टार्टिंगला लावल्या होत्या तर आता ते नाही का उन्हाळा लागला ना हे बघा पिवळा पाला पडला आहे. सगळ्या मिरच्या संपून गेल्या आता. हे काय माहिती का? ही पालक आहे पालक. हे बघा पालकला नाही का असं बी येतं नंतर. आपल्या तर एवढंच एक झाड राहिलं होतं. हे आजीने ठेवलं आहे बी धरायसाठी. भारी वाटतं पण संध्याकाळी नाही का. संध्याकाळी सकाळ गावाकडे एवढी भारी वाटते ना. कोणाचं 1 नाही 2 नाही टेन्शन नाही काहीच नाही. पूर्णपणे पक्ष्यांचा आवाज इकडं तिकडं आणि आपल्या घरातच काहीतरी किलबिल चालू असते. काहीच तुम्हाला पक्ष्याचा थवा दाखवतो बरं काय बघा. आता संध्याकाळ झाली आहे ना चालली त्यांच्या घरी. हे भारी वाटतं संध्याकाळचे नाही का एकदम वातावरण भारी असतं बरं का गावाकडं. गाईज आपण आजीला विचार बरं का संध्याकाळी काय जेवायला बनवणार आहे. बाई काय बनणार जेवायला? दोडक भाजी भाकर आहे का? एक तर सांग ना. दोडक आणि त्यासोबत खायला चपाती का भाकरी? भाकरी. भाकरी? तुला भाकर आवडते का चपाती? भाकर. का बरं? मला भाकरच आवडते. चपातीनं पोट दुखत. बरं नाना तुम्हाला काय आवडतं? भाकर आवडते का चपाती आवडते? भाकरी बाजरी बाजरीची भाकर आहे. चपाती का बरं नाही? चपाती का मग? पोट दुखत चपाती नाही खाता. आता ते सकाळीच म्हणले कोणी घेऊन जा गावाची म्हणलं बघू आताच नाही. काहीच बघितलं आपल्याला चपाती आवडते आणि त्यांना भाकरी आवडतात. म्हणजे पहिल्यापासून ते खायचे नाही का सवय त्यांना त्यांचं आणि कसं शरीरावरती असतो का डिपेंड. यांना नाही का आपल्या जर नवीन माणसाला जर चपाती वगैरे जर खात असेल ना आणि त्यांना एक आपण भाकर जर दिली पोट दुखत पण यांना सवय लागलेली आहे. यांना चपाती वगैरे ते पोट दुखते यांचं उलट आहे. आणि पहिलं बाई म्हणून कमी होते गहू म्हणून तसं झालं का? पहिले गहू सणाला नव्हते. मग येरी खायला काय ते सणाला लवकर नव्हते तर त्याच्यामुळे चालू तुम्हाला सवयच नाही राहिली आहे ना. भेटायचे पण थोडे भेटायचे. गहू पिकत तसत पाणी नसत. रान गहू असायचे तर कोणा मनाला पिकले तर ते खायचे. त्यांच्याकडून घेऊन सणावाराला आणायचो. उसने का?
पुसणे पासणे मग त्यांना घालायचं काही. आणि नाही जर गहू घेतले तर मग काय करायचं, हुलगे पिकायचे लई, मग गहू घ्यायचे आणि हुलगे द्यायचे त्या लोकायला. असं होतं का? असं होतं. आता कोणी हुलगे खातंय का? बघायला आहेत का ते मुलगे? आणि हुलगे बघायला आहेत का? तर हुलग्याच्या भाकरी खाल्ल्यात आम्ही. भारी हुलग्याची भाकर कर, हुलग्याची भाकर करशील का? करू का? कर. तर त्याला बोलावंच लागेल तरी. म्हणजे व्हिडिओ म्हणते का? व्हिडिओ बनायचा असं का? हा, जमन तू म्हणशील तसं. बोलावंच लागेल तरी त्याला. हा काहीच बघू शकता आपल्या आजी नाही का आपल्याला हुलग्याची भाकर बनवून दाखवते. तुम्ही कधी खाल्ली की नाही माहीत नाही, पण मी तर नाहीच खाल्लेली अजून. बघू आपण त्याची टेस्ट. गाईज फायनली आपल्या आजीने जेवण बनवलंय, बघू शकताय. दोडक्याची भाजी आणि भाकरी. आता सगळेजण जेवतात. सकाळचं पण जेवण बघितलं तुम्ही, संध्याकाळचं पण बघितलं. एवढं भारी जेवण बनवते ना आजी, नुसती भूक लागत राहते मला. होय बाई, मांजर पण जेवती गे. गाईच्या जेवायला लय भारी बनवलंय. एवढे भारी बनवलंय ना दोडकं. पिवळा दोडकं काय मस्त. दाखवलं नाही अजून त्यांना. हे काय पिवळाच आहे ना मग. रेसिपी का बाकी एक काय? पिवळं वांग नाही दाखवलं, काळा खरबूट नाही दाखवला. काय आता वांग्याला दाखव मग. काहीच भरपूर रेसिपी राहिल्यात आपल्या, बनवू आता ते आपण. तर काहीच आजचा ब्लॉग एकदम छोटा झाला आहे पण मस्त झाला आहे. आणि जेवण वगैरे एकदम आजीने दोन्ही प्रकारचे, सकाळचं पण जेवण आणि संध्याकाळचं पण जेवण तुम्हाला दाखवलं आहे. आणि दिवसभरचं जे छोटे मोठे गोष्टी घरात चालू राहते ते पण तुम्हाला कुठे दिले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या चॅनलला अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.